माझे नाव सोनाक्षी अरविंद ठोंबरे, वय 10, राहणार नेवाळी. मी आपणासमोर शिवव्याख्यान सादर करणार आहे. पहा ते तुम्हाला आवडतं का? आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, जलपती, गजाश्वपती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, अखंड लक्ष्मी अलंकृत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. प्रथम अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा त्रिवार अभिवादन. तसेच मला या व्यासपीठावर आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. जाधवांची लेखती भोसल्यांची सुनावणी आली, जाधवांची लेखती भोसल्यांची सुनावणी आली, आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरी सजून गेली, आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरी सजून गेली. वाघिणीचं कालीस तिचं वाघ तिच्या पोटी, वाघिणीचं कालीस तिचं वाघ तिच्या पोटी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी. हिंदवी स्वराज्याचा ताटकाना जागवणारा पहिला मराठी महामानव श्रीमान शहाजीराजे भोसले. भूतकाळाच्या चाताडावर पाय देऊन वर्तमान काळ उलटे टांगून भविष्यकाल घडवायला शिकवणारे श्रीमान शिवाजीराजे भोसले. ज्याचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते, अशा तलवारीच्या पातीवर मरण पेलून धरणारा पण यवनांना शरण न जाणारा मराठा राजपुत्र श्रीमान संभाजीराजे भोसले. ज्या मर्द मावळ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मान देऊन या स्वराज्यासाठी रक्त सांडले, अशा 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना, महापुरुषांना, महामानवांना मी सोनाक्षी अरविंद ठोंबरे प्रथम अभिवादन करते. या सर्वांच्या चरणाची धूळ एका करंड्यात गच्च गच्च भरावी आणि रोज रोज कपाली लावावी, अशा या मर्दांनी देवतांना पुन्हा एकदा माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ, माझ्या मर्द मावळ्यांनो, जिजाऊंचे लेकींनो आणि इथे उपस्थित असलेले समस्त शिवप्रेमी यांना माझा जय जिजाऊ. सह्याद्रीच्या छाताडातून नादभवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नादभवानी गाजे, काल जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आगोखतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आगोखतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो चान झोपतो तुफान मातीचा राजा. हो, खरं तर अंतःकरणातील आनंद आज 350 वर्षानंतर सुद्धा माझ्या राजाचा इतिहास जगभर पुन्हा पुन्हा गाजतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला, ताटमानेने जगायला शिकवलं, पण शिवरायांनी केवळ महाराष्ट्राला किंवा भारतालाच नव्हे तर अनेक देशांनाही ताटमानेने स्वाभिमानाने जगायला शिकवलं. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जगाच्या नकाशात असलेला व्हिएतनाम नावाचा एक छोटासा देश. कधी वेळ मिळाला तर व्हिएतनामचा इतिहास जरूर जाणून घे मित्रांनो. 1966 मध्ये जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेने संपूर्ण ताकदीनिशी कमकुवत असलेल्या व्हिएतनामवर आक्रमण केले. तेव्हा साऱ्या जगाला वाटले की काही दिवसात नव्हे तर काही तासातच व्हिएतनामचा पराभव होईल. पण या देशांनी साऱ्या जगाला आश्चर्यचकित केले. अनेक वर्ष चाललेल्या युद्धात अमेरिकेचा अपमानास्पद पराभव झाला. कौतुकाचा विषय बनलेला व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले की तुमचे यशाचे रहस्य काय, तेव्हा व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी मोठ्या अभिमानाने उत्तर दिले की मी एक हिंदुस्थानातील महान राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीचा वापर केला. म्हणूनच आम्हाला हे यश मिळाले. तेव्हा ते असेही म्हणाले की ते ऐकून आपल्या सर्वांची मान अभिमानाने ताठ होईल. ते म्हणाले, काश हा राजा आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्ही संपूर्ण जगावर राज्य केले असते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, शब्दही पडते अपुरे, शब्दही पडते अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो, वाचत आलो की शिवाजी महाराजांनी हे केलं, शिवाजी महाराजांनी ते केलं. महाराजांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी तोरणा घेतला. अफजल खानाचा वध कसा केला, औरंगजेबाच्या हातावर तुरी कशी दिली, पन्हाळ्याच्या वेळात सुखरूप बाहेर कसे निसटले, असे अनेक किस्से आपण मोठ्या चमीने ऐकतो, वाचतो आणि मोठ्या कौतुकाने आपल्या मुलांना सांगतो सुद्धा. परंतु या सर्वांमध्ये राजे यशस्वी का झाले? का वयाच्या केवळ 15व्या वर्षी तोरणा घेऊ शकले? का आपल्यापेक्षा दुप्पट तिप्पट बलवान असलेल्या अफजल खानाचा वध करू शकले? या सर्वांचे उत्तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेले अष्टपैलू गुण. राजमाता जिजाऊंची योग्य शिकवण, योग्य माणसाची पारख, प्रत्येक गोष्टीचे योग्य नियोजन, बुद्धिचातुर्य, दूरदृष्टीपणा, चिकित्सा वृत्ती आणि स्वराज्यापोटी असलेली आत्मीयता, तळमळता असे अनेक गुण होते माझ्या राजांमध्ये. साठी प्राणपणाला लावणारी जिगरबाज मावळ्यांची मांडी आली उभी केली. मग त्यामध्ये तानाजी, बाजी, येसाजी, कंकाजी, नेताजी, शिवकाशीत, बळाजी नाईक, प्रतापराव गुजर अशी अनेक जिगरबाज मावळ्यांची नावे घेता येतील. या सर्व जिगरबाज मावळ्यांमुळेच राजे सर्वात जास्त यशस्वी झाले. या सर्व राजांसाठी, स्वराज्यासाठी झटलेल्या मर्दांनी मावळ्यांना पुन्हा एकदा माझा मानाचा मुजरा. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा असे आपण मोठ्या कौतुकाने अभिमानाने बोलतो. पण मी आपल्याला सांगू इच्छिते की माझ्या राजाचा दरारा काय होता. हे खरोखरच जाणून घ्यायचे असेल तर जाऊन विचारा त्या राजांमुळे दास्तावल्या औरंगजेबाला. जाऊन विचारा त्या तुटलेल्या बोटांनी पळणाऱ्या बेकड शाहिस्तेखानाला. जाऊन विचारा त्या स्वतःचा कोतला हातात घेऊन पळणाऱ्या मदमस्त अफजल खानाला. जाऊन विचारा त्या रांजेच्या मुजर पडलेला. आणि जाऊन विचारा त्या राजांनी मारून जोडून सुजवलेल्या त्या 200 अरबांना. अशी किती किती उदाहरणे येता येतील माझ्या राजाच्या दराऱ्याची, शौर्याची, पराक्रमांची. स्वराज्यावर कोणी कोल्ह्या कुत्र्याने जरी वाईट नजर जर टाकली तरी त्याचा कोथला कसा बाहेर काढायचा हे शिवरायांना चांगलंच ठाऊक होतं. म्हणूनच म्हणते, हरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माती में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में. रांजेच्या पाटलांनी वाईट कर्म केले म्हणून शिवरायांनी त्यांचे हातपाय कळम केले. त्याच महाराष्ट्रात अशी बदलापूर, कल्याणसारखी बलात्काराची प्रकरणे घडतात. देशाच्या राजधानीमध्ये निर्भया प्रकरण घडते. वर्तमानपत्र उघडले की पहिल्याच पानावर बातमी असते, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्कार. मधले पान उघडले की शेतात जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार. काय चाललंय या शिवरायांच्या स्वराज्यात? ज्या शिवरायांनी परस्त्रीला माते समान दर्जा दिला त्याच माणसाशी प्रकरणे घडतात. याच्याशिवाय दुसरं दुर्दैव नाही. म्हणूनच म्हणते, राजे पुन्हा या जन्माला गरज आहे तुमची या महाराष्ट्राला. राजे पुन्हा या जन्माला गरज आहे तुमची या महाराष्ट्राला. तेला वाचून किंमत काय, समईतील वातीला पाण्या वाचून किंमत काय, जमिनीतील मातीला धारे वाचून किंमत काय, तलवारीच्या पातीला. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. जाता जाता मी एवढेच सांगते, सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माय कधी तुटणार नाही. नीट ऐका, सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माय कधी तुटणार नाही. हाच जन्म काय, हजारो जन्म घेतले तरी नाद शिवरायांचा कधी सुटणार नाही, नाद शिवरायांचा कधी सुटणार नाही. एवढे बोलून मी आपल्या सर्वांची रजा घेते. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. संपूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास तिने या चिमुकलीने